लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी आता केवळ 2च दिवस शिल्लक असल्यानं महिलांची धावपळ जी ती वाढलेली आहे। यापूर्वी देखील दोनदा जे ते ई-केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र आता शेवटची मुदत आहे आणि ई-केवायसी साठी जे ते महिलांना मोठ्या अडचणींचा सामना जो तो सध्या करावा लागतो आहे। ऑनलाईन जे पोर्टल आहे, या पोर्टलवर आधार क्रमांक टाकल्यानंतर अनेक अडचणी जे त्या समोर येताना पाहायला मिळतात। तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी पूर्ण होत नाहीये, त्यामुळे शेवटच्या 2 दिवसात महिलांच्या अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो या अशा पद्धतीचा मेसेज जो येतोय या ठिकाणी येतोय। आधार क्रमांक टाकल्यानंतर खरं तर ई-केवायसी ही होणं बंधनकारक आहे किंवा ते सक्सेसफुल होणं महत्त्वाचं आहे, मात्र OTP देखील महिलांना जात नाहीये, त्यामुळे ही ई-केवायसी जी ती पूर्ण होत नाहीये। आपल्यासोबत काही सायबर चालक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं ई-केवायसी करताना काय अडचणी येत आहेत। जेव्हा ई-केवायसी करतोय त्यावेळेस जे म्हणजे आधार नंबर टाकताना कॅप्चा वगैरे टाकल्यानंतर मेसेज येतोय की या दुरुस्त म्हणजे या आधार नंबरच्या ई-केवायसी दुरुस्तीमध्ये यादीमध्ये नाव नाहीये असा प्रॉब्लेम येतोय। आणि म्हणजे 100 पैकी 90 लोकांचा असा सेम प्रॉब्लेम येतोय की लाडकी बहीणच्या दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही असा प्रॉब्लेम येतोय। आपण केवायसी करण्यासाठी आले, काय अडचण होते आपल्याला? ओटीपी येत नाही आहे व यादीमध्ये नाव नाही दाखवत आहे। म्हणजे लाभ मिळत होता का? हो, भेटत होता।